जो दुकानदार असेल किंवा वायरमन असेल ते सर्व्हिसला कसं आहे, कंपनीचा घ्यावा का विदाऊट कंपनीचा घ्यावा. हे झालं चोकचं. 3 प्रकारचे लाईटचे पॅनल हा आहे मेटल पॅनल. लाइटिंग कमी जास्त पण असते. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण जर बाजारामध्ये लाईटचे पॅनल घेण्यासाठी जर गेलो, तर आपल्याला 3 प्रकारचे लाईटचे पॅनल भेटतात. एक म्हणजे मेटल पॅनल, दुसरा पीव्हीसी पॅनल आणि तिसरा डीओबी पॅनल. याच्यामध्ये चोकमध्ये प्रकार असतो फक्त. लाइटिंग कमी जास्त पण असते. हा आहे मेटल पॅनल. मेटल पॅनलची साईज एकदम कमी असते. याचा चोक आहे ना बाजूला असल्यामुळे. याचा ब्राईटनेस थोडा पीव्हीसी पॅनल पेक्षा कमी पडतो. पीव्हीसी पॅनल आणि डीओबी पॅनल जवळपास सारखेच असतात. पीव्हीसी पॅनल मध्ये सुद्धा आहे ना चोक असतो, पण तो इनबिल्ड असतो. आणि डीओबी पॅनल म्हणजे त्याच्यामध्ये ते प्लेट असते, प्लेटमध्ये चोक असतो. तुम्हाला दाखवतो. हा पॅनल आहे. डीओबी पॅनल आहे. या डीओबी पॅनलच्या या पट्टीमध्येच स्ट्रिपमध्येच आहे ना चोक इनबिल्ट केलेला असतो म्हणजे बसवलेला असतो. हे झालं चोकचं. आता बघू साईजचं. हे एकदम साईज कमी असते. एकदम छोटी साईज असते. म्हणजे पी आपण केल्यानंतर जे प्लेट्स मध्ये-मध्ये येतात. तर हा पॅनल जर तुम्ही लावला तर तुम्हाला आहे ना ज्या पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही हा पॅनल बसवू शकता. तसा हे नाहीये. जर मध्ये प्लेट आली तर तुम्हाला हा पॅनल साइडला घ्यावा लागेल. हा पॅनल जर तुम्ही बसवला तर हा पॅनल तुम्ही कुठे पण बसवू शकता. कारण याची जी लांबी असते, ही एकदम बारीक असते. हा कुठं पण बसतो. जर पी-ओ-पीला पट्ट्यामध्ये मध्ये येतात ना, तर हा पॅनल बसत नाही. 1 इंच डीपमध्ये हा पॅनल असतो. पीव्हीसी पॅनल सुद्धा तसाच असतो. हा डी पॅनल आहे. याची सुद्धा 1 इंच डीप हा पॅनल असतो. आता आपण बघूया क्वालिटी. क्वालिटी जर बघितलं आपण, तर याचा ब्राईटनेस थोडा कमी पडतो मेटल पॅनलचा. त्यानंतर डी पॅनल आणि पीव्हीसी पॅनलचा जवळपास सारखाच ब्राईटनेस पडतो. टिकायला दोन्ही पण सारखेच असतात. आता आपण बघूया वॉरंटी. वॉरंटी जर बघितलं तर तिन्ही पॅनलची आपल्याला 2-2 वर्ष वॉरंटी मिळते. काही पॅनलला 3 वर्ष सुद्धा येते लोकलमध्ये. तर कोणता पण पॅनल घ्या तुम्ही, 2 वर्ष वॉरंटी तुम्हाला मिळणारच आहे. कंपनीमध्ये आणि लोकलमध्ये जर आपण कंपेअर केलं ना, तर कंपनीचे पॅनल फार महाग मिळतात. तसे लोकल पॅनल तुम्हाला स्वस्त मिळतात. कंपनीमध्ये जर आपण मेटल पॅनल जर घ्यायला गेलो तर त्याची रेंज तुम्हाला 15 वॅटची जाते 350 ते ₹400 आणि तुम्ही लोकलमध्ये जर घेतला तर 200 ते ₹250 मध्ये तुम्हाला रिटेल काउंटरला तो मिळून जातो. क्वांटिटी जास्त असेल तर शक्यता आहे तो पॅनल तुम्हाला स्वस्तमध्ये सुद्धा अजून मिळू शकतो. पीव्हीसी पॅनलमध्ये जर आपण बघितलं, तर पीव्हीसी पॅनल कंपनीचा जर घेतला, तर तुम्हाला तो 350 ते 300च्या रेंजमध्ये मिळतो. लोकल पॅनल जर घेतला तर 200 ते ₹250 मध्येच तो पण मिळतो. एवढा काही फरक पडत नाही. पण कंपनीचा जर मेटल आणि पीव्हीसी मध्ये बघितला ना, तर तुम्हाला पीव्हीसी पॅनल कंपनीच्या रेंजमध्ये कमी पडतो. कंपनी म्हणजे Panasonic, अँकर, फिलिप्स याच्यामध्ये जर बघितलं तर पीव्हीसी पॅनल स्वस्त पडतो. तसं लोकलमध्ये एवढा डिफरन्स पडत नाही. जवळपास सेमच मिळतो तुम्हाला. आता तुम्ही म्हणत असाल पॅनल कोणता घ्यावा? कंपनीचा घ्यावा का विदाऊट कंपनीचा घ्यावा? डिपेंड पडतं ते तुम्ही ज्यांच्याकडनं घेता त्याच्यावर. जो दुकानदार असेल किंवा वायरमन असेल ते सर्व्हिसला कसं आहे, जेन्युइन माणूस जर असेल ना, तर तुम्हाला रिप्लेसमेंटला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही कंपनीचा जर घेतला आणि त्याची जर इच्छाच रिप्लेसमेंट करून देण्याची नसेल, तर तुम्ही कोणता जरी पॅनल घेतला तरी तुम्हाला तिथे तुम्ही नुकसानमध्ये जाणार आहे. अशा व्यक्तीकडनं घ्या, की तो तुम्हाला आहे ना 2 वर्ष नंतर किंवा 2 वर्षापर्यंत तरी तुम्हाला रिप्लेसमेंट चेंज करून देऊ शकतो. पॅनल. राहिला विषय रेटचा, तुम्ही स्वस्त जरी घेतला तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही. कारण जेन्युइन माणसाकडनं घेतला तर तो 2 वर्षामध्ये तुम्हाला रिप्लेसमेंट करून देणारच आहे. तुम्हाला जर घरामध्ये किंवा छोट्या ऑफिसमध्ये जर का पॅनल लावायचा असेल तर 4 इंच किंवा तुम्ही 6 इंचाचा पॅनल लावू शकता. 10 बाय 10 ची रूम जर असेल तर तुम्हाला 4 पॅनल सफिशियंट होतात. 6 इंचाचे म्हणजे 15 वॅट किंवा 12 वॅटचे पॅनल. आणि त्याच्यापेक्षा जर मोठा असेल तर 18 वॅट, 22 वॅट आणि 20 वॅटचा पॅनल येतो. तो 8 इंच कटिंगमध्ये असतो. आणि त्याच्यापेक्षा मोठं तुमचं ऑफिस असेल किंवा बँक सारखं असेल किंवा कंपनी असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही पी केली असेल, जिप्सम सीट जर बसवले असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 बाय 2 पॅनल्स बसवावे लागतील. 2 बाय 2 पॅनल सुद्धा ते तुम्हाला आहे ना 950च्या पुढे मिळतात. घेताना तसे 1350, 1450, 1550 पर्यंत तो मिळतो. पण त्याची रेंज तुम्हाला जर घ्यायची असेल 950 पासून ते पुढं चालू असतात. त्याच्यामध्ये पण मेटल पॅनल येतात, पीव्हीसी पॅनल येतात. जास्त करून चालणारा पॅनल 6 इंच आहे. म्हणजे तुम्ही जर नंतर रिनोव्हेशन जर करायला लागलात किंवा तुमचा पॅनल 2 वर्षानंतर गेला,
तर तुम्ही कुठं पण तो पॅनल अवेलेबल होऊ शकतो तुम्हाला. 6 इंच कटिंग आहे त्याची. 15 वॅटचा तो पॅनल असतो. कोणत्याही दुकानात गेला तरी तो अवेलेबल असतो. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिसला प्रॉब्लेम येत नाही. मी तरी सजेस्ट करेन की 6 इंच पॅनलच तुम्ही बसवावा घरात जर बसवणार असाल तर. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.